हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ब्लाऊजला पायपिंग कसं करायचं ते. त्यासाठी मी इथे हा ब्लाऊजमधून उरलेला कपडा घेतलेला आहे आणि आता आपल्याला 1.5 इंचाच्या पट्ट्या पायपिंगसाठी कट करून घ्यायच्या आहेत. इथं अशा पद्धतीने मी क्रॉसमध्ये एक मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या बाजूने मी इथं 1.5 इंचाचं मार्किंग करून घेत आहे. इथं पायपिंगसाठी क्रॉसमध्येच पट्ट्या कट करून घ्यायच्या, जेणेकरून आपला गळा कुठल्या म्हणजे गोलाकार चौकोनी कुठल्याही शेपमध्ये असेल तर त्या शेपमध्ये आपल्याला पट्टी तशा पद्धतीने स्ट्रेच होऊन प्रॉपर आपलं फिनिशिंगमध्ये पायपिंग तयार होतं. त्यासाठी इथं स्ट्रेचेबलच कपडा घ्यायचा आहे आपल्याला पायपिंगसाठी. तर अशा पद्धतीने जे काय मार्किंग केलं होतं त्या मार्किंगवर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि तर अशा पद्धतीने आपल्या पट्ट्या कट करून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे. इथं एक पट्टी उलट ठेवायचं, एक पट्टी सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती दुसरी पट्टी ही उलटी ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसमध्ये ही पट्टी जोडून घ्यायचं आहे. आणि इथं पट्टी जोडताना डबल टिप द्यायचा आहे नेहमी. आणि जे काय आतमध्ये राहिलं असेल ते मी कट करून इथं सेम करून घेतलं आणि अशाच पद्धतीने मी दुसरं पट्टी हे जोडून घेणार आहे. इथं ही एक पट्टी सरळ ठेवायची आहे, त्याच्यावरती दुसरी पट्टी ही उलटी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने इथं क्रॉसमध्ये टिप टाकून आपल्याला पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथं पट्टीला डबल टिप देऊन घ्यायचं आहे. जे काय आतलं मार्जिन राहिलं असेल ते मी कट करून सेम करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपलं पट्टी ही आता पायपिंगला लावण्यासाठी तयार आहे. आता आपल्याला हे ब्लाऊजला लावून घ्यायचं आहे. इथं हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे, फक्त याला फिटिंग आणि पायपिंग तेवढंच बाकी आहे. इथं पायपिंग लावून झाल्यानंतर मी फिटिंग नंतर टाकणार आहे. इथं अशा पद्धतीने आपल्याला पट्टी ही अर्धा इंच इतकं बाहेरच्या साईडने सोडून आपल्याला गळाला पट्टी लावून घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच मी बाहेरच्या साईडने पट्टी सोडून दिलेला आहे आणि आता आपल्याला पाव इंच इतकं मार्जिन पकडून गळ्याला पट्टी लावून घ्यायचं आहे. आणि इथं पट्टीही जास्त खेचायचं नाही आणि इथं गळा पण आपल्याला जास्त खेचायचा नाही. आणि अशा पद्धतीने हळूवारपणे इथं आपल्याला पट्टी जोडून घ्यायचं आहे. आणि इथं अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत इथं पट्टी पूर्ण गळ्याला लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला पट्टीला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत गळ्याला. अशा पद्धतीने मी छोटे छोटे कट्स देऊन घेत आहे. आणि इथं कट्स देताना काळजी घ्यायचं आहे की कुठेही आपलं शिलाई कट होता कामा नये. जर शिलाई कट झाले तर आपल्या पूर्ण गळ्याचा शेपच बिघडतो.
गळ्याचा शेप बिघडला की आपला ब्लाऊजच बिघडतो. त्यासाठी तर एकदम काळजीपूर्वक आपल्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. इथं अशा पद्धतीने आपलं कट्स देऊन झालेलं आहे. आता आपल्याला जे काय आतलं मार्जिन राहिलं होतं आपलं 1.5 इंचाचं इतकं मार्जिन ठेवून आपण शिलाई मारलं होतं, ते आतमध्ये जे काही मार्जिन राहिलं होतं ती पट्टीच्या आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला पट्टीवर एक बाहेरच्या साईडने इथं शिलाई मारून घेत आहे. तुम्ही लक्षपूर्वक बघा म्हणजे समजेल तुम्हाला. अशा पद्धतीने मी जे काही मार्जिन आतमध्ये राहिलं होतं ते मी इथं पट्टीच्या आतमध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने मी इथं बाहेरच्या साईडने एक टिप टाकून घेत आहे. इथं हे फायनल पायपिंगचं नाही, इथं मी हे पट्टीवरती टिप टाकून घेत आहे, हे लक्षात असू द्या. अशा पद्धतीने मी इथं पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने पूर्ण हे पट्टीच्या आतमध्ये टाकून मी पूर्ण गळ्याला इथं टिप टाकून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळ्याला टिप मारून झालेलं आहे. आता आपल्याला पूर्ण पायपिंग करून घ्यायचं आहे. इथं पायपिंग करताना ही जे काय आपण बाहेरच्या साईडने सोडलं होतं अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि इथं जे काय शिलाई म्हणजे खाच असेल आपलं, त्या खाच्यामध्येच आपली शिलाई येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे. आणि इथं पायपिंग करताना इथं अशा पद्धतीने आपलं पूर्ण गळ्याला इथं टिप टाकून झालेलं आहे. आणि आता आपल्याला पायपिंग करून घ्यायचं आहे. पायपिंग करताना इथं अर्धा इंच जे काय आपण बाहेरच्या साईडने सोडलं होतं ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथं पायपिंग बनवून घ्यायचं आहे. इथं जे काही खाच असेल त्या खाच्यामध्येच आपली शिलाई येईल याकडे लक्ष देऊन आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायचं आहे. नंतर थोडं थोडं पकडत आपल्याला ते पायपिंग करून घ्यायचं आहे. आपण पट्टीच्या आतमध्ये जे काही मार्जिन टाकून पट्टीवर टिप टाकली होती त्यासाठी आपलं पायपिंग हे इझिली इथं फोल्ड होतं आणि गोलाकार असं पायपिंग आपलं तयार होतं. इथं बघू शकता मी थोडं थोडं पकडत अशा पद्धतीने इथं पायपिंग करून घेत आहे. आणि इथे जास्त खेचायचं नाही. इथे पायपिंग करताना जास्त गडबड करायचं नाही. मेन आपलं पायपिंगमुळेच ब्लाऊजला छान असं लुक येत असतं. त्यासाठी इथं पायपिंग करताना कसली गडबड करायचं नाही. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आपलं पायपिंग हे फिनिशिंगमध्ये छान असं रेडी झालं पाहिजे. आता अशा पद्धतीने मी थोडं थोडं पकडत इथं पूर्ण गळ्याला पायपिंग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी जास्त स्पीडमध्ये असं टिप टाकून घेत नाही. थोडं थोडं पकडत मी हळूवार पद्धतीनेच इथं टिप मारून घेत आहे पायपिंगला. अशाच पद्धतीने आपलं पूर्ण पायपिंग करून तयार आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं छान असं पायपिंग तयार झालेलं आहे. आतमध्ये पण फिनिशिंग बघू शकता एकदम छान असं आलेलं आहे. मला ब्लाऊजचं फायनल लुक दाखवते. पायपिंगमुळे आपल्याला ब्लाऊजला एकदम छान असं लुक आलेला आहे. आणि अशा पद्धतीने बारीक असं पायपिंग बनवून आपलं तयार आहे.
आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार।